नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला यमद्वितीया असं म्हणतात. आपण ज्याला भाऊबीज म्हणतो तोच हा पवित्र सण आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पद्मपुराणात असं लिहिलंय की यमद्वितीयाच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वतःच्या घरी भोजन करू नये. त्याने या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाऊनच अन्न ग्रहण करावं. इतकंच नव्हे, प्राचीन काळी अगदी राजे महाराजे देखील भयंकर अपराध केलेल्या कैद्यांना या दिवशी 1 दिवसाची मुभा देत असत, जेणेकरून ते आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचं अन्न जेवू शकतील. असा तो पवित्र दिवस म्हणजे यमद्वितीया हा सण. हो मित्रांनो, या दिवशी बहिणीने आपल्या भावाला प्रेमाने जेवू घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणूनच भाऊबीजेच्या दिवशी या बहीण भावाच्या पवित्र नात्याचा मोठ्या आदराने सन्मान केला जातो. ज्याच्याकडे सख्खी बहीण नसेल त्याने या दिवशी मावस किंवा मामे बहिणीला बहीण मानून तिच्याकडे जाऊन जेवावं. मावस किंवा मामे बहीणही नसेल तर आपल्या नात्यातील कोणत्याही स्त्रीला बहीण मानून तिच्या हातचं अन्न घ्यावं. काही कारणाने हेही शक्य नसेल तर नदीला किंवा गायीला प्रतिकात्मक बहीण मानून त्यांच्या सान्निध्यात अन्न घ्यावं. आणि जर एकही पर्याय उपलब्ध नसेल तर एखाद्या वृक्षाला किंवा वेलीला जणू आपल्या बहिणीचं रूप समजून तिच्या छायेखाली बसून जेवावं. मात्र यमद्वितीयाच्या दिवशी पुरुषाने स्वतःच्या घरात भोजन करू नये अशी श्रद्धा आहे. आता या प्रथेच्या मागे एक अतिशय सुंदर पौराणिक कथा दडलेली आहे. आज मी तुम्हाला ती कथा सांगणार आहे. कृपया लक्षपूर्वक ऐका. असं म्हटलं जातं की ही कथा मनापासून आणि श्रद्धेने ऐकल्याने सर्व दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये ओम यमाय नमः नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. प्राचीन काळी भगवान सूर्यदेव आणि देवी सौंदन्या यांना यम आणि यमुना अशी 2 अपत्ये होती. यमुना देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेली एक पवित्र नदी बनली. तिच्या नावावरूनच पृथ्वीवरची ती नदी यमुना म्हणून ओळखली जाऊ लागली. अनेक पुराणकथांमध्ये तिला कालिंदी असंही म्हणतात. पुढे तिने भगवान श्रीकृष्णाशी विवाह केला अशी ही आख्यायिका आहे. ती भगवान श्रीकृष्णाच्या अष्टभार्यापैकी एक आहे. तिने भगवान विष्णूसोबत लग्न करण्यासाठी घनघोर तपस्या केली होती. तिच्या तपस्येच्या फळस्वरूप श्रीकृष्ण तिच्याशी विवाह करतात. मात्र आजच्या या कथेत यमुना आपल्या भावासाठी आतुरलेली एक प्रेमळ बहीण आहे आणि यमराज हा कर्तव्यकठोर पण बहिणीवर नितांत प्रेम करणारा भाऊ आहे. मित्रांनो, लहानपणी यम आणि यमुना सूर्यदेवाच्या सान्निध्यात एकत्र वाढले, खेळले. दोघांमध्ये अतूट स्नेह होता. पण जसजसे ते मोठे झाले तसतसं नियतीने त्यांना दूर केलं. यमराजाला मृत्यूलोकाचा अधिपती म्हणून जबाबदारी पार पाडावी लागली आणि यमुनेचं लग्न पृथ्वीवर राजकुलात झालं. यमुना सासरी गेली आणि तिचं नवं आयुष्य सुरू झालं. यमराज आपल्या कर्तव्यात मग्न झाला. काळ लोटत गेला. जरी भाऊ बहीण दूर होते तरी एकमेकांची आठवण त्यांच्या मनात होतीच. यमराजाला बहिणीवर अपार माया होती. तरीसुद्धा तो बहिणीकडे जाणं टाळत होता. त्याला भीती वाटत होती की मृत्यूच्या देवतेची काळी सावली लाडक्या बहिणीच्या आयुष्यावर नको पडू. यमुनेच्या सासरच्यांनाही यमराज आपल्या दारी येणं अमंगल वाटत होतं. त्यामुळे यमराज मन कठोर करून बहिणीपासून दूर राहिला. पण यमुना मात्र भावाच्या भेटीस तळमळत होती. कित्येक वर्ष लोटली. दिवाळी येई, भाऊबीज येई, पण यमराज काही येत नव्हता. भावासाठी वाट पाहता पाहता यमुनेचे डोळे मार्गाकडे लागून राहिले होते. तरीही तिनं आशा सोडली नव्हती. मागच्या भाऊबीजेच्या दिवशी देखील तिने असंच घर सजवलं होतं आणि दिवसभर भावाची वाट पाहिली होती. पण रात्री उशिरापर्यंतही यमराज आले नाहीत. शेवटी निराश होऊन तिने अंगणातील पणत्या विझवल्या
आणि आसवे पुसत झोपी गेली होती. तरीसुद्धा तिच्या मनानं हार मानली नव्हती. या वर्षी तर तिचा निर्धार अधिकच दृढ झाला होता. यमुना वारंवार दूतांमार्फत भावाला घरी येण्याचे संदेश पाठवत असे. प्रत्येक वेळी काही ना काही कारणानं यमराज येऊ शकत नसे. अखेर एका वर्षी कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यमुनेनं मनोमन निर्धार केला, यंदा काहीही होऊ दे, मला माझ्या भावाचं दर्शन हवं. त्या दिवशी सकाळपासूनच यमुना उत्साहाने तयारी करू लागली. तिने आपल्या अंगणात रांगोळी काढली, घर सुवासिक फुलांनी सजवलं. स्वयंपाकघरात तिने भावासाठी आवडीची पक्वान्न बनवायला घेतली. तिच्या मनात एकच विचार होता, भाऊ येणार, आपण त्याचं मनापासून स्वागत करायचं आहे. त्याचवेळी अंगणाशेजारी वाहणाऱ्या यमुना नदीच्या लाटाही उत्साहाने डोलत असल्यासारख्या वाटत होत्या. आभाळात सूर्य झळकत होता, पण यमुनेचं मन मात्र अधीर होत होतं. भाऊ खरंच येतील का, असा प्रश्न वारंवार तिच्या मनात उठत होता. ती पुन्हा पुन्हा दाराकडे जाऊन पाहत होती. प्रत्येक क्षण तिला युगासारखा वाटत होता. दुपार टळून गेली तरी यमराज आलेच नव्हते. क्षणोक्षणी यमुनेचं हृदय थोडंसं खट्टू होत जात होतं. तरी देखील तिची श्रद्धा ढळली नाही. तिने अंगणात एक पंटी पेटवली आणि देवाकडे प्रार्थना केली, हे देवा, माझा भाऊ सुखरूप माझ्याकडे येऊ दे. प्रार्थना करून तिने पेटवलेला तो दिवा जवळच्या नदीच्या पाण्यावर सोडून दिला. पाण्याच्या प्रवाहावर तरंगत तो दिव्याचा लहानसा प्रकाश दूरवर जाऊ लागला. तसा यमुनेच्या मनातही आशेचा एक किरण चमकला. यमलोकात त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळंच घडत होतं. यमराज आपल्या सिंहासनावर बसले होते. समोर अनेक जीवांच्या आयुष्याचे हिशोब पडले होते. पण आज त्यांच्या मनाचा तोल कामात लागत नव्हता. त्यांना सारखी आपल्या बहिणीची आठवण येत होती. यमराज क्षणभर भूतकाळात हरवले. सूर्यदेवाच्या भवनात आपल्यासोबत धावणारी, दादा दादा म्हणून मागे येणारी ती चिमुकली यमुना त्यांच्या नजरेसमोर आली. लहानपणीच्या बहिणीच्या आठवणींनी त्यांचं कठोर हृदय आज नरम झालं. समोरचे चिठ्ठे धूसर दिसू लागले आणि त्यांच्या डोळ्यात बहिणीची ओढ चमकू लागली. शेवटी अचानक यमराज उठून उभे राहिले. बाजूला उभ्या असलेल्या चित्रगुप्ताने आश्चर्याने विचारलं, महाराज, इतक्या अचानक कुठे चाललात? यमराजांनी घाईघाईने आपल्या काळ्या महिषावर सज्ज होण्याची आज्ञा दिली. ते ठाम स्वरात म्हणाले, आज माझी लाडकी बहीण यमुना मला भेटायची आतुरतेने वाट पाहते. तिच्या प्रेमाचं निमंत्रण मी अधिक काळ नाकारू शकत नाही. चित्रगुप्त चिंताग्रस्त होऊन म्हणाला, पण राजन, आज कितीतरी जीव आपल्या अंतिम क्षणाची वाट पाहत आहेत. आपण इथे नसल्यास त्यांच्या आत्म्यांचं काय? यमराजांनी हाताने इशारा करून त्याला थांबवलं. ते गंभीर पण शांत सुरात म्हणाले, आज मी कोणाचाही प्राण घेणार नाही. एका भावाला आज त्याच्या बहिणीचं प्रेम जपू दे. माझ्या अनुपस्थितीत कोणत्याही जीवाचं अनिष्ट होणार नाही याची काळजी तू घे. चित्रगुप्ताने मान हलवली. यमराज आपल्या काळ्या महिषावर स्वार झाले आणि काही क्षणात यमलोकाचं द्वार ओलांडून ते पृथ्वीच्या दिशेने निघाले. इकडे यमुना अजूनही दाराकडे डोळे लावून बसली होती. संध्याकाळची वेळ जवळ येऊ लागली तशी यमुनेचं मन हळहळू लागलं. बहुधा भाऊ येणार नाही असा विचार क्षणभर तिच्या मनात आला. ती निराश होत होती. तेवढ्यात दूरवर रस्त्यावर तिने धुळीचा लोट उठताना पाहिला. क्षणभर यमुनेचा ठोका चुकला. तिला दूरवर एक काळी आकृती येताना दिसली. ती आकृती जसजशी जवळ येऊ लागली तसं महिषावर स्वार झालेला तिचा भाव आता स्पष्ट दिसत होता. यमराज काळ्या वस्त्रांमध्ये डोक्यावर रत्नजडित मुकुट धारण करून हातात कालदंड घेऊन आले होते. त्या भव्य रूपाचं प्रथम दर्शनी दर्शन होताच कोणाचंही काळीजीस दडपून जाईल असा देखावा होता. पण यमुनेला मात्र त्या तेजस्वी मुखामध्ये तिच्या लाडक्या भावाचं प्रेमळ रूप दिसलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. भाऊ! यमुनाच्या मुखातून आनंदाचा उद्गार बाहेर पडला. क्षणभर तिला विश्वासच बसत नव्हता. ती सावरते तोच यमराजांनी आपल्या महिषाला लगाम आवळून थांबवलं आणि ते घरासमोर उतरले. यमुना आनंदाने दरवाजाकडे धावली. तिने पाहिलं
तिचा मोठा भाऊ यमराज समोर उभा होता. बहिणीला पाहून यमराजालाही हसू फुटलं. काही क्षण दोघंही दाराशी निःशब्द उभे राहिले. डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. यमुनेने वाकून भावाला नमस्कार केला. यमराजांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. यमुनेच्या सासरच्यांनी यमदेवाला आपल्या दारी पाहून प्रथम भीतीने पाऊल मागे घेतलं. मृत्युदेव आल्याची वार्ता कानी येताच त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. पण पुढल्याच क्षणी त्यांनी पाहिलं की यमुना भावाच्या पायांना नमस्कार करतेय आणि यमराज तिला प्रेमाने आशीर्वाद देत आहेत. हे दृश्य पाहून घरच्यांच्या काळजातला भीतीचा मळभ हळूहळू दूर झाला. यमुनेच्या सासऱ्यांनी सावधपणे पुढे येत यमराजांना वंदन केलं आणि आदराने त्यांना घरात आमंत्रित केलं. यमुना पटकन भानावर येत घरातली पाण्याची तांब्या घेऊन आली. तिने श्रद्धेने यमराजांच्या पायांवर पाणी ओतून त्यांचे चरण धुतले. भावाला तिनं देवासमान मानलं होतं. पायधुण्याचं पाणी घरच्या अंगणात ओघळत असताना तिचं हृदय आनंदाने भरून आलं. "ये ना भाऊ, आत ये," यमुना प्रेमाने म्हणाली. तिने यमराजांसाठी ओसरीवर चौरंग घालून आसन तयार केलं. यमराजांनीही बहिणीचा मान राखत त्या आसनावर स्थान घेतलं. यमुनेने आधीच ओवाळणीची तयारी करून ठेवली होती. थाळीत कुंकू, अक्षता, लाडू आणि तेज दिवा तयार होता. तिने दोन्ही हातांनी थाळी उचलली, भावाच्या समोर उभी राहिली आणि त्याच्या कपाळावर प्रेमाने कुंकवाचा टिळा लावला. मग थरथरत्या हातांनी तिने दिवा फिरवत भावाला ओवाळलं. "भाऊ, इतक्या वर्षांनी आलात तुम्ही," यमुना भारावलेल्या स्वरात म्हणाली. तिचे डोळे आनंद आणि दुःख यांच्या मिश्र भावनांनी भरले होते. यमराज कोमल स्वरात म्हणाले, "मला माफ कर यमुने. इतकी वर्ष येऊ शकलो नाही. पण असं समज, एका क्षणासाठी सुद्धा मी तुला विसरलो नव्हतो." यमुना डोळे पुसत हसली. ती म्हणाली, "मी जाणते भाऊ, तुझं कर्तव्य तुला अडवत होतं, पण माझ्यासाठी तू नेहमीच माझा लाडका दादा आहेस. मृत्यूच्या देवतेपेक्षा तू माझा रक्षणकर्ता आहेस हे मला ठाऊक आहे." यमराजांनी आपल्या बहिणीकडे कौतुकाने पाहिलं. इतक्यात स्वयंपाकघरातून रुचकर सुगंध दरवळला आणि यमराजांच्या लक्षात आलं की ते केव्हापासून भुकेले आहेत. त्यांनी विषय बदलत हसत विचारलं, "यमुने, अगं, या चविष्ट वासाने तर पोटात कावळे ओरडायला लागलेत. मला नाही का चव घेऊ द्यायची तुझ्या हातच्या जेवणाची?" यमुना खुदकन हसली. तिने लागलीच स्वयंपाकघरात धाव घेतली आणि काही क्षणातच स्वादिष्ट पदार्थांनी भरलेली ताटली घेऊन आली. अंगणातच एका स्वच्छ चटईवर तिने सुंदर पान मांडलं. ताटात सुगंधी वरणभात, गरमागरम पुरणपोळ्या, फुलक्या भाजी, खमंग भजी, गोड खीर आणि लाडू, पेढेही होते. इतके सारे पदार्थ पाहून यमराज चकित झाले. "वा, माझ्यासाठी एवढं सगळं?" ते प्रेमाने म्हणाले. यमुना हसत म्हणाली, "तुला आवडतात म्हणून खास करून केलंय भाऊ. बस ना, मी वाढते." यमराज पाटावर बसले. यमुनेनं पाण्याने भावाचे हात स्वच्छ धुतले. मग लहानपणीप्रमाणे हट्टाने म्हणाली, "आधी पहिला घास मी देणार." तिने एका पुरणपोळीचा लहानसा तुकडा तुपात बुडवून त्यावर थोडी भाजी घेऊन घास बनवला. प्रेमाने तो घास भावाच्या तोंडाशी नेला. यमराजांनी हलकेच हसत तो घास तोंडात घेतला. पहिल्याच घासाबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. "आहाहा, तुझ्या हातचं अन्न म्हणजे अमृत आहे," ते आनंदून म्हणाले. हे ऐकताच यमुना सुखावली. तिने आनंदाने भावाला पुन्हा एक घास वाढला. "काय भाऊ, माझ्या हातच्या जेवणाची चव आवडली ना तुला?" ती गलबलून विचारू लागली. "अगं, आवडली काय, खूपच आवडली." यमराज हसत हसत अधिक पदार्थ घेऊ लागले. कित्येक वर्षांनी त्यांना प्रेमाने वाढलेलं घरचं भोजन चाखायला मिळालं होतं. यमुना डोळे भरून भावाला खाताना पाहत होती. आज तिचं स्वप्न सत्यात उतरत होतं. भोजन संपत आलं तसं यमुनेनं एका ताम्हणात पाणी आणून भावाला दिलं. यमराजांनी हात धुवून तृप्त मनाने ढेकर दिला. "यमुने,
इतकं रुचकर जेवण मी कधीच चाखलं नव्हतं. माझी बहीण इतकी उत्तम रांधते हे मृत्यूलोकातल्या लोकांना माहिती असतं तर सगळे रोज मेले असते तुझ्या हातचे घास खायला. शेवटचं वाक्य बोलताना यमराज खुदकन हसले आणि यमुना देखील हसून गेली. क्षणभर दोघे हसत होते. मग वातावरण शांत झालं. यमुना जरा गंभीर होत म्हणाली, भाऊ, तुला माहीत आहे, मी नेहमी तुझी काळजी करत असते. मृत्यूलोकाचा राजा म्हणून तुझे काम किती कठीण असेल. तू इतके जीव घेऊन जातोस, तुला कधी दुःख नाही होत. तू एकटा पडत नाहीस ना? यमराजांनी एक दीर्घ श्वास सोडला. कर्तव्य कठोर आहे, पण टाळणं शक्य नाही यमुने. लोकांच्या आयुष्याचा शेवट करताना माझ्या हृदयावरही ओरखडे उमटतात. पण आज तुझं प्रेम पाहून मला या सगळ्या जखमांवर मलम मिळाल्यासारखं वाटतंय. ते हलक्या आवाजात म्हणाले. यमुना डोळ्यातलं पाणी थोपवताना हसली. भाऊ, तू स्वर्गलोकातील महान देवता असलास तरी अंतःकरणानं मला माहितीये तुझ्यावर किती वेदना असतील. मी देवाला दररोज प्रार्थना करते की तुला तुझ्या कर्मातील दुःख पचवण्याची शक्ती देवो, ती म्हणाली. यमराज उठून उभे राहिले होते. ते म्हणाले, हो, माझ्याकडे काही आहे तुझ्यासाठी. त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या वस्तूंपैकी एक सुंदर लाल रंगाची रेशमी साडी आणि काही सुवर्ण दागिने बाहेर काढले. ते यमुनेसमोर धरत म्हणाले, हे तुझ्यासाठी आहे. तू माझ्यासाठी इतकं केलंस म्हणून ही छोटीशी भेट आणली आहे. स्वीकार तू ही भेट. साडी आणि दागिने पाहून यमुना अचंबित झाली. अरे वा, पण भाऊ, याची काय आवश्यकता होती? तू आलास, मला तेवढंच पुरेसं आहे, ती लाजून म्हणाली. यमराजांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाले, तू माझ्यासाठी जे केलंस त्याची ही थोडी परतफेड आहे बघ. आनंदाने स्वीकार. भावाची भावना ओळखून यमुनेने ती भेट स्वीकारली. सुंदर साडी आणि चमचमते दागिने हातात धरताच तिचे डोळे आनंदाने चमकले. खूप खूप धन्यवाद भाऊ, ती उचंबळून म्हणाली. यमराज पुन्हा खाली बसले आणि म्हणाले, आता मला सांग, अजून काही हवं आहे का तुझ्या भावाकडून? यमुना क्षणभर गंभीर झाली. ती खाली नजर लावून विचार करू लागली. मग हळूच यमराजांच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, भाऊ, आज माझी एक इच्छा पूर्ण करशील? नक्कीच, सांग ना यमुने, यमराजांनी तत्परतेने उत्तर दिलं. यमुना नम्रतेने म्हणाली, दरवर्षी या दिवशी तू मला असंच भेटायला येशील का? माझ्याकडे जेवायला. बस, हीच माझी इच्छा. क्षणभर यमराज स्तब्ध झाले. अशा मागणीची त्यांना अपेक्षा नव्हती. ते लगेच हसत म्हणाले, बस, एवढंच ना? हो बहीण, मी नक्की येईन दरवर्षी. यमुना सुखाने भारावून पुढे म्हणाली, आणि भाऊ, आज जसं तू मला वर दिलास तसं वरदान इतर सर्व भावंडांसाठी देशील का? ज्या बहिणी आजच्या दिवशी आपल्या भावाला प्रेमाने जेवू घालतील त्या भावांना तू नेहमी रक्षा करशील. त्यांच्या भावांना तुझी भीती कधीही वाटू नये आणि त्यांच्या आयुष्याला तुझा आशीर्वाद लाभावा, असं वर दे ना. यमराजांनी हसून मान डोलावली. ते अचानक थोडे गंभीर झाले आणि दोन्ही हात वर करून उद्गारले, तथास्तु. आजपासून जी कुठलीही बहीण आपल्या भावाला आदराने जेवू घालेल आणि त्याच्या कपाळावर प्रेमाचा टिळा लावेल, त्या भावाला मी कधीही अकाली घेऊन जाणार नाही. त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि प्रिय यमुने, मी दरवर्षी या दिवशी तुझ्याकडे यायला विसरणार नाही. हे वरदान ऐकून यमुना भावूक झाली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. भावाने फक्त तिच्यासाठी नाही तर इतर सर्व बहिणभावांसाठी असा अमूल्य वर दिला होता. तिने पुन्हा एकवार भावाचे चरण पकडून नमस्कार केला. तो दिवसभर दोघांनी भरभरून आनंद लुटला. दुपार कलून संध्याकाळ झाली तरी यम आणि यमुना गप्पा मारण्यात दंग होते. लहानपणीच्या गमतीजमती, सूर्यदेवाच्या भवनातले दिन आठवत दोघं जोरजोरात हसत होते. त्यांच्या हसण्याने जणू यमुनेच्या अंगणातही फुलपाखरं नाचू लागली. सूर्य पश्चिमेला झुकू लागला तसे यमराज थोडे शांत झाले.
त्यांनी बहिणीकडे पाहत आपुलकीने म्हटलं, आजचा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील यमुने. मृत्यूलोकातील माझ्या कठोर कर्तव्यांमध्ये आजच्या प्रेमळ भेटीने एक आल्हाददायक विराम मिळाला आहे. त्यांच्या स्वरात समाधान होतं. यमुना डोळ्यात पाणी आणत हसली. भाऊ, माझ्यासाठी तर आजचा दिवस स्वर्गाहून सुंदर आहे. तू दिलेला आनंद अतुलनीय आहे. देवाकडे मी प्रार्थना करेन की तुझ्या कठोर कार्यात तुला असा आधार नेहमी मिळत राहो, ती म्हणाली. अखेर तिन्ही सांजा झाल्या आणि यमराजाने निघायची तयारी केली. बहिणीपासून निघताना त्यांचं मनही भरून येत होतं. एवढ्यातच जातोस? यमुना उदास स्वरात म्हणाली. वर्षानुवर्षांचा विरह या काही तासांच्या भेटीत विरघळून गेला होता आणि आता पुन्हा विभक्त होण्याची वेळ आली होती. यमुने, यमराज प्रेमभराने म्हणाले, मला परतणं भाग आहे, पण मी दिलेला शब्द लक्षात ठेव. दरवर्षी या दिवशी मी येईनच आणि तोपर्यंत माझ्या कृपादृष्टीनं मी नेहमी तुझं रक्षण करीन. यमुना आता स्वस्थ झाली होती. भावांचे शब्द तिच्या हृदयात साठवत ती अलगद हसली. मी वाट पाहीन भाऊ. दिवाळीनंतरचा हा दिवस आपल्या भेटीसाठीच असेल या विचारानेच माझं मन भरून येतं, ती म्हणाली. भाऊ बहिणींनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिलं. यमराजांच्या डोळ्यांतही पाणी तरळलं. त्यांनी बहिणीचा निरोप घेतला आणि पुन्हा महिषावर स्वार झाले. यमुना त्यांना अंगणापर्यंत सोडायला आली. यमराजांनी हात हलवून तिला शुभेच्छा दिली. यमुनेनेही हात उंचावून निरोपाच्या अक्षता भावाकडे उधळल्या. यमराजांचा महिष आकाशमार्गे वेगाने दूर निघून गेला. त्या क्षणी आकाश लाल केशरी संधी प्रकाशाने भरून गेलं होतं. जणू सृष्टीनेही या पवित्र भावंडांच्या मिलनाला साक्ष दिली आणि आशीर्वादांचे रंग आकाशात भरून ठेवले होते. यमराज दृष्टीआड होताच यमुना काही क्षण आकाशाकडे बघतच राहिली. हिच्या डोळ्यातून आनंदाश्रू गालावरून ओघळले, पण हृदयात अपार समाधान दाटून आलं. तिनं मनोमन ईश्वराचे आभार मानले. त्या दिवसापासून कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस यमद्वितीया म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रत्येक वर्षी या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून प्रेमाने भोजन घालतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे आशीर्वाद घेतात. असा विश्वास आहे की यमराजांच्या वरदानामुळे ज्या दिवशी भाऊ बहिणीकडे जाऊन जेवतो त्या दिवशी कोणत्याही भावाला यमाची भीती राहत नाही. मित्रांनो, अशा रीतीने भाऊबीजेच्या पवित्र सणाची सुरुवात झाली. या कथेतून आपल्या लक्षात येतं की प्रेम आणि आपुलकीपुढे मृत्यूचं सावट देखील हार मानतं. जो श्रद्धेने ही कथा ऐकेल त्याचं सर्व दुःख नाहीसं होतं आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते, असा आशीर्वाद यमराज आणि देवी यमुना यांच्याकडून मिळतो. या दिवसाचं महत्त्व इतकं आहे की भारताच्या विविध भागात भाऊबीज वेगवेगळ्या रूपात साजरी करतात. कुठे या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जेवण केल्यावर यमराजाची आणि यमुना देवीची पूजा केली जाते. काही ठिकाणी चित्रगुप्त देवतेचीही पूजा करण्याची प्रथा आहे. उत्तर भारतात लोक यमुना नदीत स्नान करून यमदेवाची आराधना करतात. नेपाळमध्ये हा उत्सव भाई टीका म्हणून ओळखला जातो. नावं वेगळी असली तरी हेतू एकच, भावंडांच्या निर्मळ प्रेमाचा सन्मान आणि त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी सुंदर कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.